नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकासाठी खूप महत्त्वाचा JR आपल्या समोर आलेला आहे। आपल्यातील 2 अंगणवाडी सेविकांना सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याने त्यांचा निधीसुद्धा वितरित करण्यात आल्यासंदर्भातचा JR आपल्या समोर आलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील। तर बघा ताईंनो, काय माहिती आहे ती सर्व सविस्तरपणे जाणून घ्या। बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरण करण्यासंदर्भातचा हा JR आहे। महाराष्ट्र शासनाचा JR आहे। दिनांक बघा 21 नोव्हेंबर 2025चा हा JR आहे। तर या JR मध्ये शासन निर्णय काय झाला हे जाणून घ्या। बघा, शासन निर्णय आपल्या समोर आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यासंदर्भात क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। बघा, आपल्याला सर्वांना माहिती असतील की ज्या आपल्यामध्ये आता या सेविका ताई नाही आहेत, उमा महेश पवार, सर्व ताईंना या ताई माहीत आहेत। त्यांचा मृत्यू कसा झाला, कशा पद्धतीने झाला हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। बघा, या आपल्या उमाताई आहेत। तुम्हाला सर्वांना माहिती असेल की उमाताई या आपल्यामध्ये नाहीत। उमाताईसोबत काय झालं हे सर्व सेविका ताईंना, मदतनीस ताईंना आणि सर्व राज्यभरात माहिती आहे। अंगणवाडीमध्ये असताना त्यांच्याकडून THR नेण्यात आलेले एका मनुष्याने, एका माणसाने त्यांची हत्या केली, ही माहिती आपल्या सर्वांना माहीत। तर बघा, उमाताईंना उमाताईच्या परिवाराला सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल की उमाताईंची 2 लहान चिमुरडी मुले आहेत। त्यांसाठी हे सानुग्रह अत्यंत महत्त्वाचे होते आणि राज्य सरकारने ते सानुग्रह मंजूर केलेलं आहे। 10 लाख रुपये एवढी रक्कम उमाताईची जे त्यांचे मिस्टर आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांना हे 10 लाख रुपये देण्यासंदर्भाचा हा JR आहे। तसेच अजून एक आपली अंगणवाडी ताई आहे, त्यांच्या संदर्भात सुद्धा माहिती जाणून घेणार। तोपर्यंत उमाताईची माहिती बघूया। बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना संदर्भ क्रमांक 2 येथील 19/3/2025 रोजीच्या पत्रान्वये हा प्रस्ताव सादर केलेला आहे। सदर प्रस्ताव संदर्भ क्रमांक 3 येथील शासन आदेशान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बघा, आता दुसऱ्या ताईंचा आहे पंचशिला गंडले, या सुद्धा अंगणवाडी सेविका आहेत। ह्या बीडच्या सेविका आहेत आणि उमाताई तर सर्वांना माहिती आहेत की अहिल्यानगरच्या होत्या। यांचा सुद्धा अपघाती मृत्यू झालेला। या प्रकरणी देखील 10 लाख रुपये एवढी रक्कम सानुग्रह अनुदान मिळण्यासंदर्भात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये प्रस्ताव सादर केला होता आणि प्रस्ताव सादर केल्याप्रकरणी उमाताई आणि पंचशिलाताई या दोन्ही अंगणवाडी सेविका ताईंना सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये असे म्हणजे दोघींची मिळून 20 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने बघा, पुढील माहिती काय आहे ते जाणून घेऊया। त्या अनुषंगाने अपघाती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या उपरोक्त नमूद 2 प्रकरणांना प्रत्येकी 10 लक्ष म्हणजे 10 लाख प्रमाणे सानुग्रह अनुदान अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 येथील 2025-26 या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्प तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार 20 लाख रुपये, बघा 20 लाख रुपये फक्त एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडून वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा, हाच तो लेखाशीर्ष आहे। 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा 3 मध्ये त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे। एकूण बघा, उमाताईंच्या परिवारासाठी 10 लाख रुपये आणि पंचशिलाताईंसाठी 10 लाख रुपये म्हणजे एकूण 20 लाख रुपये इथं अंगणवाडी सेविकांसाठी सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, श्रीमती पंचशिला गंडले यांचे प्रकरणी क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक बघा 24/9/2024 अन्वये सानुग्रह अनुदान देय आहे याबाबतची छाननी झाल्याची खातरजमा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करायचे आहे।
त्यानुसार दोन्ही प्रकरणी विहित कार्यपद्धतीनुसार सदरचा निधी हा संबंधितांना वितरित करून खर्च करायचा आहे. खूप महत्त्वपूर्ण आणि आपल्या अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना न्याय देणारा हा GR आहे. मला तर असंच वाटतं, कारण की एका सेविकेचा मृत्यू झाला, तो अपघाती मृत्यू झालेला आहे, परंतु दुसऱ्या अंगणवाडी सेविका ज्या उमाताई आहेत त्यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. खरंच ही घटना अशी कोणासोबत सुद्धा घडू नये हीच माझी विनंती आहे. आणि आजकाल तर बोलणंच खूप मुश्किल झालेलं आहे, कारण की लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत. मग अंगणवाडी सेविकाताईंसोबत सुद्धा इथं आपल्या तेच झालेल्या उमाताईबद्दल हेच झालेलं. उमाताईला माझ्याकडून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली, कारण की उमाताई तेथील सेविकांना विचारल्या असता त्या खूप मनमिळाऊ, शांत स्वभावाच्या आणि अत्यंत प्रियशील, म्हणजे एखादी समोरच्या व्यक्तींना कसं आपलंसं करून घ्यायचं हे उमाताई अत्यंत चांगलं काम करत होत्या. गावात सुद्धा त्यांचं चांगलं नाव होतं, परंतु त्यांच्यासोबत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. जाऊ दे, त्यांच्या परिवाराला, त्यांची लहान 2 मुले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पतीसाठी तर ही रक्कम त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी सरकारने दिलेले हे सानुग्रह अनुदान खूप महत्त्वाचं आहे. तसेच बघा, पंचशीला ताईंचासुद्धा अपघाती मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांच्यासुद्धा परिवारांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. ताईंनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे. माझी प्रत्येक माहिती सर्व अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई यांच्या संदर्भातच असते आणि आमच्या सुपरवायझर मॅडमकडून आल्याशिवाय मी कोणतीही माहिती शेअर करत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि सर्व सविस्तर माझी अंगणवाडीचीच माहिती असते, त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.